चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील 100 वर्षे जुन्या संवर्धनासाठी याचिका दाखल असलेल्या ओल्ड सराई इमारतीला वारसास्थळ असताना इमारतीचे जतन करण्याऐवजी महानगरपालिका तिचा व्यावसायिक वापर करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेत करण्यात आला। या प्रकरणी पुरातत्व विभागाला भूमिका मांडण्याचे आदेश हायकोर्टाने पुरातत्व विभागाला देत येत्या 8 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले। याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली। चंद्रपूर येथील रहिवासी अशोक सिंग आणि इतर नागरिकांनी 100 वर्षे जुन्या ओल्ड सराई इमारतीच्या संवर्धनासाठी याचिका दाखल केली आहे। याचिकेनुसार चंद्रपूर शहराच्या मध्यभागी 1921 साली सराई महाल नावाची इमारत तयार करण्यात आली। देणगीदारांच्या मदतीने धार्मिक अभ्यांगतांसाठी ही इमारत तयार करण्यात आली। ही इमारत काही काळानंतर महापालिकेच्या स्वाधीन करण्यात आली। पुरातत्व विभागाने या इमारतीच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेकडे वारंवार पत्र व्यवहार केले। दुसरीकडे महापालिकेने या इमारतीच्या 6349 चौरस मीटर जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला। एकात्मिक शहर विकास योजनेच्या अंतर्गत संबंधित जागेवर व्यावसायिक इमारत तयार करण्याची तयारी महापालिकेने केली। संबंधित इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने तिला तोडणे आवश्यक असल्याचे महापालिकेने सांगितले। सध्या ही इमारत पोलीस अधीन असलेल्या महिला तक्रार केंद्राला दिली गेली आहे। ही इमारत खाली करण्याची सूचना महापालिकेने पोलीस प्रशासनाला केली। राज्याच्या पर्यटन आणि कला विकास विभागाने पुरातत्व विभागाच्या संचालकांना 10 जानेवारी 2017 रोजी एक पत्र लिहिले। या पत्रात सराई इमारत वारसास्थळ नसल्याचे सांगितले। ही इमारत वारसास्थळ असल्याबाबत काहीही पुरावे उपलब्ध नसल्याचे कारण या पत्रात दिले गेले होते। 2023 मध्ये हायकोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान पुरातत्व विभागाने ही माहिती सादर केली। संबंधित इमारत वारसास्थळ आहे की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी हायकोर्ट तज्ञ समिती नेमण्याचा विचार करत आहे। या पार्श्वभूमीवर कुठल्याही जुन्या इमारतीला वारसास्थळ घोषित करण्याबाबत निकष काय, तसेच संबंधित इमारत या निकषांची पूर्तता करते काय याबाबत पुरातत्व विभागाला उत्तर सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले।